एक समर्पित देवाचे सेवक ख्रिस्तवासी विजयकुमार फिलिप चेन्नई इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असताना एका ख्रिस्ती विद्यार्थ्याच्या द्वारे त्यांना येशू ख्रिस्ताची सुवार्ता समजली. त्यांनी येशूवर खूप विश्वास ठेवला. त्यांचे तारण झाले आणि प्रभू येशूशी त्यांचे नाते घट्ट होत गेले. चेन्नईमध्ये ते एका चर्चमध्ये जाऊ लागले. त्या ठिकाणची स्तुती आराधना तसेच सुयोग्य आध्यात्मिक मानना यामुळे ते ख्रिस्तात आणि त्याच्या वचनात अधिकाधिक वाढत गेले. इंजिनियर म्हणून काम करून त्यातून जो वेळ मिळायचा त्या उरलेल्या वेळात ते देवाची सेवा करायचे. माझ्यावर प्रीती केली तर त्या माझ्या मेंढरे चार, योहान 21:17 या वचनाद्वारे देवाने त्यांना सेवेसाठी पाचारण केले. पूर्णवेळ समर्पित सेवा करता यावी यासाठी त्यांनी आपल्या इंजिनियरच्या नोकरीला राजीनामा दिला. ज्या चर्चमध्ये ते सेवा करत होते तेथून त्यांना कोल्हापूरला सेवेसाठी पाठवण्यात आले. त्यावेळी त्यांची पत्नी आणि 5 महिन्याच्या बाळाला घेऊन ते कोल्हापुरात आले. तमिळ भाषा बोलणाऱ्या मद्रासी लोकांमध्ये काही वर्ष सेवा केलीच होती. आता तशीच सेवा मराठी लोकांमध्ये करायची होती. वेगळं शहर, वेगळी आव्हाने देवाच्या साथीने पेलवत कोल्हापुरात सेवा सुरू केली. मराठी भाषा त्यांना येत नव्हती, पण तरीही त्या काळी प्रार्थनापूर्वक शिवाजी पेठेत निवृत्ती चौकात एका घराच्या तळघरात मराठी लोकांसाठी प्रार्थना सुरू केली. तेव्हा ते आणि त्यांची पत्नी प्रत्येक रविवारी आराधना करायचे, गीत गायचे, प्रार्थना करायचे. काही दिवसांनी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असता लोकांनी त्यांना प्रचंड विरोध केला. यामुळे त्यांनी नापा हायस्कूलमध्ये प्रार्थना घेऊ लागले. त्यानंतर खराडे कॉलेजमध्ये भक्ती सुरू केली. लोकांना सुवार्ता सांगायचे, त्यांना प्रार्थना शिकवायचे. अशा विविध प्रकारे त्यांची सेवा सुरू होती. खराडे कॉलेजमधील रविवारची भक्ती ही अतिशय आशीर्वादितरित्या सुरू होती. तसेच मंडळीची ही वृद्धी होऊ लागली. वेगवेगळ्या सभागृहात विविध संजीवन सभांचे आयोजनही केले जाऊ लागले. आर्थिक अडचण होतीच, पण तरीही त्यांनी सेवेत खंड पडू दिला नाही. त्या काळी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च तसेच हॉल भाडे, घराचे भाडे इतका खर्च त्यांच्या डोक्यावर होता. पण ज्या देवाने पाचारण केले तो देव विश्वसनीय आहे असा ठाम विश्वास त्यांच्यात होता. एके दिवशी खराडे कॉलेजमध्ये रविवारची भक्ती सुरू असताना बाप्तिस्मेसाठी ते राजाराम तलाव या ठिकाणी गेले असता तेथे काही लोकांनी धर्मांतर करत आहात म्हणून त्यांना मारहाण केली. पण त्यातून देवाने त्यांचे जीवन वाचविले. दवाखान्यात उपचार घेऊन बरे होऊन त्यांनी आपली सेवा पुढे सुरू ठेवली. त्यानंतर काही कारणास्तव त्यांना खराडे कॉलेज हे ठिकाण सोडावे लागले. पुढे मग त्यांनी मामा भोसले शाळा या ठिकाणी रविवारची भक्ती सुरू केली. पण तिथेही लोकांनी येऊन प्रार्थना बंद पाडली. इतकी मारहाण करून पण तू कसा काय मेला नाहीस? इथे येशूची भक्ती केलास तर रंकाळा तलावमध्ये बुडविले जाईल अशी धमकी त्यांना देऊन त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांना एखाद्या कैद्याप्रमाणे गाडीतून घेऊन गेले. मग पोलिसांना हॉलचा परवाना दाखविल्यानंतर त्यांना सोडले. नंतर मग फुलेवाडी 6वा बसस्टॉप येथे काही दिवस रविवारची भक्ती सुरू होती. मग त्यांनी चर्चसाठी स्वतःची जागा घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले, परंतु आर्थिक आधार नव्हता. पण ते गुडघ्यावर येऊन त्यासाठी प्रार्थना करू लागले. प्रभू अद्भुत आहे. काही दिवसातच देवाने प्रार्थनेचे उत्तर म्हणून त्यांना जागा घेण्यासाठी सहाय्य केले. घेतलेल्या जागेवर बांधकाम करण्यासही देवाने सहाय्य केले. भक्तीसाठी सुंदर असे ठिकाण तयार झाले. सभोवती कंपाऊंड बांधले आणि सुरळीतरित्या नव्याने भक्ती सुरू झाली. वर्षामागून वर्ष लोटली. सेवा सुरूच होती. काही वर्षांपासून त्यांना शुगर झाली होती. शुगर वाढल्याने ते आजारी पडले. तसेच 2 वेळा त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्याने
ते 43 दिवस दवाखान्यात ॲडमिट होते. या त्रासामुळे त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. दवाखान्यातून घरी आल्यानंतर 1.5 महिन्यांनी म्हणजेच 27 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7:30 वाजता त्यांना ख्रिस्ताज्ञा झाली. आपल्या शक्तीपलीकडे जाऊन प्रत्येक आत्म्यासाठी प्रीतीने सेवा केलेले आणि समर्पित देवाचे सेवक पास्टर विजयकुमार फिलिप आज स्वर्गात गौरवाने आनंदित आहेत असा आमचा विश्वास आहे. आज त्यांच्या जीवनासाठी आम्ही देवाचे आभार मानतो व उपकार स्तुती करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि देवाच्या प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथं असणाऱ्या सर्वांच्या बरोबर सदा सर्व काळ असो. आमेन. आशा आहे एक दिवस त्यांना आम्ही जरूर भेटणार आहोत.